नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आज थोडासा वैयक्तिक बोलण्या वाचून अ, गत्यंतर नाही असं काहीतरी वाटलं मला आणि अ, त्याचा मोहही टाळता आला नाही. त्यामुळे थोडंसं आपण हा विषय माझ्यापुरता मर्यादित ठेवू आणि त्यावर मी थोडंसं काही आपल्यासमोर मांडतो. उद्या 10 जून ही तारीख आहे. 10 जून ही तारीख माझ्यासाठी विशेष आहे. विशेष ती यासाठी की या दिवशी माझा म्हणजे 10 जून 1949 या तारखेला जन्म झाला आणि मला उद्या म्हणजे आजच समजा, आज मला 77 वर्ष पूर्ण होतील आणि उद्या मी 78व्या वर्षामध्ये प्रवेश करत आहे. एक साधारणतः माझी स्वतःबद्दलची अशी एक धारणा आहे आणि मी बोलूनही दाखवत असतो ते. कुठे जाहीरपणेही एखाद्या कार्यक्रमामध्ये मी बोलून दाखविलं, की बुवा 80 वर्षापर्यंत बघा काय 80 वर्षापर्यंत मी अगदी धडधाकट राहीन. मला काहीही होणार नाही. आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या आयुष्यात जी काही वर्ष असतील, ती सगळी बोनस असतील. आता हे असं मी का म्हणत गेलो? अगदी कालचीच गोष्ट सांगतो. थोडासा संदर्भही देतो कालच्या विषयाचा म्हणजे प्रसंगाचा. एरवी 10 जून रोजी म्हणजे माझ्या वाढदिवशी जो पुरस्कार मी गेल्या वर्षी सुरू केला, लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कलागंगा ग्रामीण साहित्य पुरस्कार या नावाने. तर तो 10 जूनला देण्याचा माझा मानस होता. म्हणजे दरवर्षी आपण तसं करायला हरकत नाही. त्या निमित्ताने आपला वाढदिवसही साजरा होईल आणि कुठलीतरी एक मेजवानी श्रोत्यांनाही देता येईल आणि म्हणून मग गेल्या वर्षी तो दिवस आम्ही ठरवला. यावर्षी जेव्हा हा दिवस ठरवायचा, म्हणजे उद्याचा दिवस ठरवायचा, तेव्हा आमची जी मंडळी होती, या समितीमध्ये असणारी, पुरस्कार समितीमध्ये असणारी आणि माझी मुलं, ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आलं, की बुवा थोडीशी ही तारीख जी आहे, ती अडचणीची आहे किंवा अडचण येते यावेळेस. काय अडचण येते? तर त्यांचं म्हणणं असं, की आम्हीही नोकरीवालो आहेत. म्हणजे माझी चारीही अ, असं म्हणा, की 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी ही नोकरीवाली आहे आणि माझ्या दोन्ही सुनबाईसुद्धा नोकरीवाल्या आहेत. म्हणजे माझ्याच घरात अशी 5 माणसं निघतात, की जी नोकरीवाली आहेत. माझे जावईसुद्धा, एक लहाने जावईसुद्धा नोकरीवाले आहेत, की माझ्याशी संबंधित अशी 5-6 माणसं निघतात. तर काय होते याशिवाय पुरस्कार ज्या ग्रस्ताला आपण देतो, ते जर कुठे नोकरीला असले, तर त्यांचाही प्रॉब्लेम किंवा जर आपल्याला एखादा प्रमुख पाहुणा या निमित्ताने बोलवायचा असेल, तर त्यांचाही येण्याचा प्रॉब्लेम. हे सगळं विचारात घेता आम्ही असं ठरवलं, की आपण असं करू, की 10 जूनला जर शनिवार आला, लक्षात घ्या, 10 जूनला जर कधी शनिवार आला, तर आपण 10 जूनला हा कार्यक्रम ठेवत जाऊ. पुरस्काराचा कार्यक्रम ठेवत जाऊ. अन्यथा आपण 10 जूनच्या आधी येणारा जो शनिवार असेल, त्या शनिवारी हा कार्यक्रम ठेवू. म्हणजे मग काय होईल, की अ, येणाऱ्यांना सुट्ट्या काढण्याची गरज नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी घाई परत जाण्याची गरज नाही. म्हणजे कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने होईल, शांतपणाने होईल आणि घाई गडबडीत होणार नाही. आणि मग तशा पद्धतीनं आम्ही काल परवा कार्यक्रम हा घेतला. म्हणजे 6 तारखेला घेतला आम्ही शनिवारी. त्यावेळी माझे सगळे कुटुंबीय, माझ्या मुली, माझे मुलं, माझ्या सुना, माझे जावई आणि माझ्या वहिनी, गावाकडल्या वहिनी, माझ्या आणखीनच्या वहिनी, आमचे दादा, माझे पुतणे, हे सगळे या कार्यक्रमाला हजर होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी गप्पा मारताना मी एक विषय काढला. तसं आणि निघाला तो ओघाओघानं निघाला.
म्हणजे की बुवा आता तुम्ही 78 वर्षाची व्हायले. म्हटलं हो व्हायलो, व्हायलो. पण म्हटलं मी नेहमी असं सांगत असतो, की मला फक्त 80 वर्ष अगदी ठणठणीतपणे जगायचं आहे, संकल्प आहे माझा. पण त्याच्यानंतर जर काही झालं, तर मला त्याचं काही वाटणार नाही. हं. मग ते किती 5 वर्ष जगू, 10 वर्ष जगू, 20 वर्ष जगू. अर्थात इतकं 80 म्हटल्यावर अगदी 100 तर काही आपण गाठू शकणार नाही. कारण माझ्यामागे एक अशी व्याधी आहे, अर्थात 2 व्याधी आहेत किंवा असं म्हणा की 3 व्याधी आहेत, की मला डायबिटीस आहे गेली 35-36 वर्षे. दुसरी गोष्ट मला एन्जिओप्लास्टी झालेली आहे माझी. हां. आणि डायबिटीस असल्यामुळे बीपीसुद्धा आहे. पण हे सगळं कंट्रोलमध्ये आहे बरं काय. मी गेली 35-36 वर्ष डायबिटीसवर कंट्रोल करतो. त्यामुळे मला त्या डायबिटीसची भीती नाही. उलट त्याने मला अतिशय उत्साहात जगण्यास मदत केलेली आहे. अजूनही मला कंटाळा येत नाही. वयाची समजा मी 77 वर्ष पूर्ण केलेली आहे. 78व्या वर्षात मी पदार्पण करतो आहे. अजूनही वाचन करतो मी, अजूनही लेखन करतो. म्हणजे मी लिहायचा थांबलो नाही. माझ्या पिढीचे जे काही लेखक असतील ते पूर्णपणे एकतर थांबलेले आहेत किंवा मग दुर्दैवाने बिचारे या जगातून निघून गेलेले आहेत. परंतु मी अजूनही लिहितो आहे. म्हणजे ही ऊर्जा मला अ, असं म्हणा की नैसर्गिक स्वरूपाची देण आहे आणि त्याच्यामध्ये डायबिटीसचा फार मोठा वाटा आहे. तर मी असं मुलांना म्हटलं, की बुवा असा-असा माझा मानस आहे आणि अ, लगेच मुलांनी मला विरोध केला, की तुम्ही असं कसं काय म्हणतात? हं? तुम्हाला किती जगायचं हे तुम्ही का ठरवता? जगा ना 100 वर्ष. मी म्हटलं असं नाही राव. जगायचं किती? किती वर्ष जगायचं त्यापेक्षा कसं जगायचं? हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, की रडत-खडत कॉटवर पडून सगळंच आपलं इतरांनी करावं, अशा प्रकारची माझी तरी इच्छा नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस जर असं तडकाफडकी जर समजा आलं, तर मला आनंद होईल. त्या गोष्टीचा मला जास्त आनंद होईल. तर मुलांना ते मान्य नाही झाले. ठीक आहे, तो त्यांचा भाग झाला, त्यांच्या भावनेचा भाग झाला. पण मी माझं मनोगत त्यांच्यासमोर अशा पद्धतीनं मांडलं. तर मित्रांनो, या गेल्या 77 वर्षामध्ये मी काय केलं असं? कुठलं काम केलं, ज्याच्यामुळे माझं नाव काही काळ तरी, माझ्यानंतरही काही काळ तरी लोकांच्या स्मरणात राहील? मला वाटते थोडंफार बहुत केलेलं आहे. मला थोडंसं नावही मिळालेलं आहे आणि माझी जी पुस्तकं आहेत प्रकाशित झालेली, 12 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत, 6 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत, 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. ही जी माझी बेगमी आहे, म्हणजे आणखी काही पुस्तकं प्रकाशित होणार आहेत, म्हणजे कादंबऱ्यांची होणार आहे, एक आत्मचरित्रसुद्धा येणार आहे. तर ही जी माझी बेगमी आहे, ही बेगमीच मला नंतरच्या काळातही जगाला विसरू देणार नाही. काही काळ तरी विसरू देणार नाही. आता हे वयाच्या 76-77व्या वर्षी मी आपल्यासमोर बोलतो आहे. गेली 56 वर्षे मी लिहितो आहे. हे काही सहज झालं नाही. एका रात्रीतून घडलं नाही. हां, ठीक आहे. एक झालं माझ्या आयुष्यामध्ये, की मला पहिल्या माझ्या कादंबरीनं इतकं नाव मोठं मिळवून दिलं आणि त्याच्या आधी मात्र अनुष्टुभ द्वैमासिकाने जी रेऊ कथा स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये मी जवळपास 4 वेळा, सतत 4 वेळा पुरस्कार मिळवले आणि 5व्या वेळेस जेव्हा रेऊ कथा स्पर्धा जाहीर झाली, त्यावेळेस डॉक्टर रमेश वरखेडे हे संपादक होते आणि त्यांनी मला पत्र लिहिलं. त्यावेळेस काही मोबाईल वगैरे काही नव्हतं, की "बाबाराव, तुम्ही आता स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका. तुम्ही आमचे मान्यवर कथालेखक झालेले आहात." आणि ठीक आहे, मी ते मान्य केलं, की कथालेखक म्हणून मला महाराष्ट्राने त्यावेळेस अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण त्यात भर पडली ती माझ्या हल्या हल्या दुधुदी या कादंबरीची आणि त्या कादंबरीने मला अक्षरशः मराठी सारस्वतामध्ये एक असं स्थान दिलं, की ज्याच्यामुळे आजही मी कुठे जर गेलो, समजा पुण्या-मुंबईकडे जर गेलो आणि तिथे माझं नाव जर मी सांगितलं, की म्हणजे कोण म्हणजे विचारलं तर माझं नाव सांगितलं, की ते समोरचा ग्रहस्थ जर जाणकार असेल, माझ्या पिढीचा असेल,
तर तो पटकन म्हणतो, "आल्या आल्या दूध दे." मी म्हणतो, "हो." तर हे इतकं सूत्र असं एकत्र झालेले आहे बाबाराव मुसळे आणि हाल्या हाल्या दुधुदे यांचं. तर त्या एका कादंबरीनं मला अशा पद्धतीने खूप नाव मिळवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना शासकीय पुरस्कार मिळाले किंवा मग त्यांना मोठमोठ्या साहित्य संस्थांचे सुद्धा पुरस्कार मिळाले. पण मला जे माझं पहिलं पाऊल टाकलेलं आहे, त्या पहिल्या दमदार पावलानंच मला तारलेलं आहे, हे मी ध्यानात ठेवतो आणि ते विसरत नाही, ते विसरत नाही. तर ते सगळं त्याच्यानंतर काही गोष्टी अशाही घडल्या, की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये माझ्या कथा, कादंबऱ्या अभ्यासाला लागल्या. अगदी म्हणजे महाराष्ट्रातल्या 2-3चा अपवाद जर सोडला, तर बहुतेक विद्यापीठामध्ये माझ्या कादंबऱ्या अभ्यासाला लागल्या, कथा अभ्यासाला लागल्या, आजही आहेत. आणि हेच नाही, तर महत्त्वाची गोष्ट ही, की माझ्यावर मला ज्ञात असलेल्या, ज्यांनी मला कळवलं अशा जवळपास 9 अभ्यासकांनी पी-एच-डी प्राप्त केलेली आहे. आणि एम-फिल तर जवळपास 15-16 लोकांनी केली असेल, म्हणजे जेव्हा उपलब्ध होतं ते. आता एम-फिलचा प्रकार बंद झालेला आहे. आणि ह्या लोकातल्या काही लोकांनी माझ्यावर ग्रंथसुद्धा प्रकाशित केलेले आहेत. माझं वैशिष्ट्य सांगणारे, लेखनाचं वैशिष्ट्य सांगणारे काही ग्रंथसुद्धा माझ्यावर प्रकाशित केलेले आहे. एवढंच नाही, तर आता येत्या काही काळामध्ये सध्या मानसिकता अशी आहे अनेकांची, की ते माझ्यावर पी-एच-डीसाठी अभ्यास करत आहेत. असे किमान माझ्या संपर्कात असणारे 8-10 लोक तरी आहेत. बघूया काय होते ते. त्यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या एकूण अ, अ, त्यांच्या धडपडीला किती यश येते आणि किती मला त्याचा लाभ होतो. हे सगळं असं होत असताना मित्रांनो, वैयक्तिकरित्या मी कसा वागत गेलो, हे मला सांगावं लागेल. मला लेखक म्हणून दिसण्यापेक्षा लेखक असणं हे आवडते. म्हणजे पहा, म्हणजे कसं मला समजावून सांगता येईल तुम्हाला, की लेखक म्हणून दिसणं कसं आहे, की माझा जो काळ होता 1970चा 80चा काळ होता. त्या काळामध्ये कवी कसे ओळखू येत, की त्यांच्या अंगात मोठा झब्बा असायचा, खाली चुडीदार पैजामा असायचा, गळ्यामध्ये एक शबनम अटकवलेली असायची आणि डोळ्यावर गॉगल असायचा आणि तोंडामध्ये सिगारेट पिऊन धरून ते धूर काढत राहायचे आणि आकाशाकडे पाहायचे. अतिविचारमग्न, जगापासून तुटलेला असा तो प्राणी. तर हे प्रकार मला कधीही करता आले नाही. मी कविता लिहिल्या सुरुवातीला, नंतर कथा लिहिल्या, नंतर कादंबऱ्या लिहिल्या, पण मी असं मला दाखवता आले नाही. माझं जे काय आहे ते माझ्या साहित्यातून मी कुठेही जरी प्रवासाला गेलो किंवा कुठे गेलो, समजा दुकानामध्ये शहरात आमच्या, तर मी कधीही चुकून सांगत नाही. एखाद्या कार्यालयामध्ये गेलो तरी मी चुकून सांगत नाही की बुवा मी कुणी ढेकणजीव आहो. नाही. समोरच्यानं ओळखलं, आनंद. बाकी एक सामान्य माणूस म्हणून मी असं वागतो आणि मला ते आवडते. आता आणखी एक माझं वैशिष्ट्य सांगतो, की मला टेक्नॉलॉजीचा आधी कंटाळा होता. म्हणजे फार भीती वाटायची. जेव्हा मी शाळेमध्ये होतो आणि मी रिटायर्ड होण्याच्या पर्वाकडे आलो, तेव्हा कॉम्प्युटर आलं आणि कॉम्प्युटरबद्दल मग शासनाची पत्र आली शाळेमध्ये, की तुम्हाला तुमचं काहीही वय असो, तुम्हाला कॉम्प्युटर शिकावं लागेल. तेव्हा धास्ती वाटत होती, कॉम्प्युटर आणि आपल्याला कसं येईल? ते तर फार भयानक असते म्हणे. ते तर कथाही, कविताही सगळं सगळं लिहून देते. ते तर अनेकांच्या नोकऱ्या गमावणार आहे. पण काय झालं, की पुढे अ, कॉम्प्युटरबद्दल अच्युत गोडबोले यांची एक मालिका एका वर्तमानपत्राच्या एका पुरवणीमध्ये सुरू झाली आणि ती मी वाचली. तेव्हा पहिला लेख मी त्यांचा हा वाचला, की बुवा त्या लेखाची सुरुवातच अशी होती, की "तुम्हाला मोटरसायकल चालवता येते का?" अर्थात त्याचं उत्तर हो. पण तुम्ही मोटरसायकल चालवता तर तुम्हाला किती भागांची मोटरसायकलच्या ओळख आहे? तर फार तर 2-3 भाग, जे आपण नेहमी हाताळतो. मग 2-3 भागाची ओळख असताना सुद्धा तुम्ही मोटरसायकल चालवता की नाही? अर्थातच.
आणि तेच मग कम्प्युटरच्या बाबतीत आहे. जेवढ्या आपल्याला फंक्शन्सची आवश्यकता असते तेवढी जर आपण लक्षात घेतली तर कम्प्युटर सोपंच आहे. आणि मग त्याच्यातून मी टेक्नो साहसी झालो. मित्रांनो, माझा पेन हातचा सुटला, माझा कागद हातचा सुटला. मी सगळं काही माझ्या लॅपटॉपवर आणि माझ्या मोबाईलवर, आता अलीकडे सोय झाली मोबाईलवर म्हणून मग मोबाईलवर बोलून मी अ, माझ्या कथा, कादंबऱ्या, माझे लेख, माझ्या कविता ह्या मी मेलसुद्धा करत असतो. म्हणजे पोस्टामध्ये जाणे, पाकीट घेणे, नेऊन टाकणे, हा सगळा प्रकार आता मला बंद झालेला आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही तर मी वयाच्या 17व्या वर्षी कार शिकलो. मनीषा होती, इच्छा होती, की आपण कार शिकायचं आणि आपल्याला कार घ्यायची आणि शिकलो. एक अल्टो कार घेतली, जुनी मारुती अल्टो कार. आणि तिने मी आता माझी पत्नी सौ अरुणा हिच्यासोबत तिच्या माहेराला जातो आणि माझ्याही माहेराला जातो. माझी 2 मुलं अमरावतीला आहेत, त्यांच्याकडेही जातो. आसपास कुठे लग्न समारंभ, काही वेगळा कार्यक्रम असेल तर तिथेही जातो. आजही मला स्वस्थ वाटते. आपण थकलो, आपण म्हातारे झालो, हा फील आज तरी माझ्यात नाही आणि तो यापुढेही टिकून राहावा अशी अर्थात माझी इच्छा आहे आणि माझ्या परिवाराची सुद्धा इच्छा आहे. बघूया काय होते ते. नमस्कार.